कसं काय मित्र अरे कसं काय मित्रांनो, मी गौरव मंचेकर. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल विथ माय मम्मी मंचेकर आणि पप्पा मंचेकर. आज आम्ही चाललो आहे खूप दिवसांनंतर ठाणे स्टेशनला, जरा असंच मार्केट फिरायला आणि देवीच्या पाया पडायला, कारण की चैत्र नवरात्री चालू आहे आणि आज आहे रामनवमी. सो तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा रामनवमीच्या आणि चैत्र नवरात्रीच्या. म्हणून आम्ही विचार केला की चला आपण एक ब्लॉग करूया आणि ब्लॉग सोबत एक चॅलेंज पण करूया. तर मी फॉर द फर्स्ट टाइम एव्हर सिंगल पप्पांसोबत चॅलेंज करणार आहे आणि मम्मी त्यामध्ये जज असणार आहे. नॉट ओनली मम्मी आणि तुम्ही पण चॅलेंज मध्ये जज असणार आहेत आणि तुम्ही आम्हाला सांगाल की कोण जिंकलंय. ओके. पण पण काहीच नाही. मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो की आता चॅलेंज काय आहे. चॅलेंज असं आहे की मी खूप दिवसांपासून बघितलेलं कलर हंट चॅलेंज असं इंस्टाग्राम वरती ना खूप मोठा ट्रेंड चालू होता की दोन लोकांना कलर्स भेटतात. तू समजा तुला भेटला रेड, मला भेटला येल्लो, तर मी फक्त येल्लोचे कलर काढणार आणि एक मोठा ग्रिड बनवणार, असं कोलाज फक्त त्या कलर्सचा जे मी काढलेत ते इमेजेस. ओके. आणि चांगले एस्थेटिक इमेजेस, सिनेमॅटिक इमेजेस काढायचे ऍज अ फोटोग्राफर. आणि मग दुसरा पण, आणि मग दोघांमध्ये बघायचं की कोणाचा सर्वात चांगला येतो. सो ते मी विचार केला की आज आम्ही करणार आहोत चॅलेंज. मम्मीला मी ते देत नाही आहे, कारण की मम्मीचं लक्ष कुठे असणार माहिती आहे का? शॉपिंग मध्ये असणार, शॉपिंग मध्ये. तर त्याच्यामध्ये मम्मी फोटो बिटो काढण्याची कष्ट घेणार नाही. मम्मीला ते लक्षातच येणार नाही, माझ्या लक्षातच नाही राहणार. म्हणून घरातले दोन फोटोजेनिक माणसं म्हणजे पप्पा आणि मी, आम्ही चॅलेंज करणार आहे. पप्पांना एक कलर देणार, मी एक कलर घेणार, ते स्पिन व्हील आहे त्याच्यामधनं. म्हणून मी विचार केला की पप्पा आणि मी आम्ही चॅलेंज करणार आहे. पप्पांना एक कलर देणार, मी एक कलर घेणार आहे आणि बघू कसले फोटोज वगैरे आम्हाला काढता येतात की नाही. कारण की तिकडे आम्ही जिकडे चाललोय, मस्त नवरात्री वगैरे चालू आहे, खूप व्हायब्रंट कलर्स असणार आहेत आणि आमचे चांगले ग्रीड बनते. गर्दी पण असणार, गर्दी. मग फोटोज काढायचा आहे, व्लॉग नाही करायचा आहे. व्लॉग तर मी करणार आहे. हा, तुम्हाला काय करायचं, मम्मी पप्पांना मगाशी मी समजवलंय, तुम्हाला फक्त एक फोटोज काढायचे, त्याचा फोटोचा आपण नंतर ग्रीड बनवायचं. तुम्हाला जो कलर आला ना, तुम्हाला कुठे दिसला की पटकन तेवढा शॉट घ्या. मम्मी हा बरोबर. ठीक आहे. मग आता तुम्हाला फक्त जरा चांगले फोटोज काढा, असे खचाक नाही, चांगले फोटो, जरा सिनेमॅटिक फोटोग्राफर बनायचं आपल्याला. चक्र हा दाखवेल ना, त्याच्यात तुम्ही कलर तुम्हाला येणार. स्मार्ट वुमन. आणि त्याप्रमाणे मग तुम्ही ते कलर आला की तो जरा हे करा. हे बघा, हा स्पिन व्हील आहे, ह्याच्यामध्ये जे पण कलर आहेत आम्हाला ते करायचंय. सो पहिला मान पप्पांना देऊया. दाबा फिरतंय पप्पांना कुठला. तुम्हाला एस्थेटिक नाही, सिनेमॅटिक, जरा फोटोग्राफर कदाचित तुम्हाला पहिलाच फोटो देवीचाच येईल, जो आम्ही म्हणलेला असेल तो कलर. इकडे येलो कलर आलेला आहे पप्पांना सगळे येल्लो कलरच काढायचे आहेत. येल्लो कलरचे फोटो. आता माझ्यासाठी मम्मी तू कर, मध्ये स्पिन दाब, मध्ये मध्ये ते काळा आहे ना ते दाब. फिरत का नाही. माझा फेवरेट कलर आलेला आहे व्हाईट कलर. व्हाईट आहे, लिहिलं व्हाईट आहे, बट त्याच्या पाठी बॅकग्राऊंड मध्ये पर्पल आहे. मला व्हाईट कलर करायचा आहे, पप्पांना येल्लो कलर करायचा आहे. आता बघूया आपण, तुमची तयारी करा. बघूया आता आपण कुठला कसा होतोय आणि तुमचा आपला ब्लॉग होऊन जाईल नवरात्रीचा आणि चॅलेंज पण होऊन जाईल. मम्मीने पप्पांना हेल्प करायला चालू केले, मला अजूनपर्यंत हेल्प नाही करत आहे. पप्पांचा एक फोटो काढून झालेला आहे, आता लास्टला ते आपण बघणार. त्याच्यामध्ये तर आता तुम्हाला असे मध्ये फोटोज नाही दाखवत, डायरेक्ट ग्रीड दाखवतो. बट पप्पांचे फोटोज घेतील कितीही घ्या, मी पण कितीही घेतो. मला सफेद कलर भेटलेला आहे आणि पप्पांना येल्लो कलर भेटलेला आहे. तर मम्मीचं काय चाललंय, हा बघा येल्लो कलर, हा बघा येल्लो कलर. माझा एवढ्या समोर सफेद दिसतंय, ते नाही बोलत. हा बघा येल्लो होतो बाहेर, समोरचा सफेद मला नाही बोलत, बाहेर. मग असं असेल तरी काय सफेद नाही असं नाही. तुम अपने नवरे कोई मदत करू. आता जरा मी 2-3 फोटोज काढले, पप्पा मोबाईल हातातच घेऊन बसले की काय दिसला फोटो काढायचं. आणि मम्मी शॉपिंग करेगी, शॉपिंग. आम्ही फायनली स्टेशनला पोहोचलो आणि हे बघा इकडे देवी बसली आहे. मम्मीची आल्या पहिले नजर कुठे गेली, पाणीपुरीवर. हा, अगोदर देवीला ओटी भर, मग नंतर पाणीपुरी खायची मम्मीला. असा मी तर काय खाणार नाही, कारण की माझं चालू आहे 37 डेज चॅलेंजचा डाएट. पप्पांचं चालू झालंय स्कॅनिंग. हे बघ एवढं सोडतायत पप्पा, एवढं नवीन बनवलंय. हा, मम्मी आतमध्ये जाऊन घेणार, समजी घ्या. पप्पांनी चांगलं चूज केलं, मस्त फोटो काढला. हा, फुलाचा फोटो काढला ना.
साठी जाऊन ओटी आणली मम्मीने, तो पण त्या लाईनीत उभी असेल आता. काय बोलली? म्हणून म्हटलं लवकर, कारण गर्दी असते ना, आणि हा शेवटचा दिवस आहे ना. उद्या शेवटचा दिवस उद्या आहे. शेवटचा. येस. हॅलो, मला भेटला आणि माझं सबस्क्राईब पण केलंय. खूप थँक्यू सो मच. थँक्यू. हे असं कर, असं कर. थँक्यू. चलो बाय बाय बाय. काय बोललात? आज नवरात्र 8वा दिवस आहे. 8वा दिवस. आज ये. पिवळा कलर आहे. आज पिवळा कलर आहे मम्मी, आणि तू लाल घालून आली. हे बघ सगळे दिसत तुला मग नाही काय का? झालं? हे बघ पिवळं? पिवळे पिवळे दिसत. कलर घेऊन यायचं. अच्छा, म्हणून पप्पाने अनालाइज केलं की आज पिवळा कलर हे आहे. बघ. हे मला सांग, हे सफेद मध्ये काउंट होईल का? हा. हो. हा? सफेद फुलं मध्ये मध्ये येल्लो आहे ना, म्हणून. हे मला भेटले, हे माझे ब्लॉग्स बघतात. खूप थँक्यू सो मच. मला ब्लॉग तुझे खूप आवडतात. थँक्यू सो मच. थँक्यू. मम्मी इकडे बघ. वरती पाया पडायला होतं आणि खाली इकडे असं ओटी भरायला, आता म्हणून ओटी भरायला आलो इकडे. खूप आरामात झालं आमचं दर्शन, खूपच मस्त झालं, आरामात. एकदम छान मम्मीची झालं. ओटी पण एकदम सक्सेसफुली इझिली भरली गेली. आता आम्ही असंच मार्केटमध्ये घुसलोय, कारण की आम्हाला जायचं आहे कोपिनेश्वर मंदिरात. तिकडे आहे राम मंदिर, सो आम्हाला तिकडे जायचंय. आणि कलरचे फोटो काढतायत की नाही तुम्ही? हा, आता लगेच कॅमेऱ्यात. आज काय? आज येलो. हा, ते बोललो मगाशी, परत तेच बोलतोय. काढला पण फोटो, लिंबूचा फोटो काढला, मला दाखवत नाही लगेच म्हणून खचक करून गेले. दाखवते, अरे बोल तर, काय बोल? मी दाखवते की तो वय झालाय तरी पण बायकोची आठवण तो बरोबर ठेवली आहे. की काय चल, बोलला तो तिला? पाणीपुरी खायला चल, असं बोलतो. कारण की तिला खायची होती ना. हा, मला पण खायची. अरे म्हणजे तिचं, हा, आणि तू तेच. तू नाही सांगत. मी सांगते सगळं, पण पहिलं नाही सॉरी. असतं ना. हा, पहिलं नाही असतं ना. पप्पांना नाही आवडत बाहेरचं, म्हणून. कोपिनेश्वर मंदिर मध्ये मी नेहमी येतो, खूप पीसफुल वाईब असते. जय हनुमान. जो स्पेशल प्रसाद आहे ना, जो हनुमान जयंतीला पण आणि रामनवमीला भेटतो, मला खूप आवडतो. काय काय? सुंठचा असतो ना, सुंठ. मी नेहमी माझ्या बिल्डिंग मध्ये अगोदर ना असायचा तिकडे. महिला पुजारी. चांगलं आहे. तो सुंठचा प्रसाद बेस्ट एव्हर, बेस्ट. कसं वाटतंय? मस्त वाटत. खूप भारी वाटतं ना या मंदिरामध्ये नेहमी यायला. सगळं असं छोटे छोटे मंदिरं करायला वगैरे मजा येते. पप्पा तर नेहमी येतात ना. हो नेहमी. मी पण नेहमी यायचो जेव्हा मी जवळ राहायचो. पण जेव्हा पण मी कॉलेजवरनं यायचो तेव्हा मी नेहमी यायचो. कॉलेजवरनं मी काय करायचो, कॉलेजवरनं डायरेक्ट घरी मी चालत जायचो, कारण चालत जायचो, कारण माझं जवळ होतं स्टेशन पासून. आणि असंच कधी नंतर कॉलेजच्या नंतर मन झालेलं तर मी डायरेक्ट यायचो, स्कूटी घ्यायचो. आता लांब पडतं ना, खूप किलोमीटर लांब आहे आता आमचं घर, म्हणून मी आता मार्केटमध्ये आलोय. मी काय मम्मीला विचारलं की कुठलं सफेद फळ दिसतंय का? सफेद, मला कुठल्या तरी फळाचा फोटो काढायचा आहे. सफेद फळाचा भेटतं ना सफेद फळ, की आतमधनं असतं ते सफेद, बाहेरून सफेद वांग असतं ना. मम्मीला आता बोललो की आपण तिकडे मस्त कुंजविहारचा वडापाव खाऊ. हा, तर माझी डाएट सोडायची मम्मीला. मग तेच मी सांगते, कुंजविहारचा मोठा असतो ना, हा छोटा असतो. मग काय झालं त्याच्यामध्ये? मग तुला खावं लागेल. मी नाही खाणार, मग? मी नाही खाणार. आणि शोध आता इकडनंच मार्केट चालू होतंय, कुठून लांबून नाही. मग तिथूनच असं येऊया ना, असं. मी फक्त तिकडे, तिकडनं इथपर्यंत मम्मी बोलते की नाही ते पण कव्हर करायचंय. मग जस्ट गर्ल्स थिंग. अजूनपर्यंत मम्मीला मम्मीचं भेटलेलं नाही आहे. जे शोधतेस ते अजून नाही भेटलं ना. नाही ना. मग चालता चालता मम्मी बघत पण नाही, समोर धडकते पण आहे लोकांची. हा, मी की तू? हे बघ आता झाली. हे मी पुढे बरोबर समोर बघून चालतोय. नाहीच बरोबर. मम्मीची शॉपिंग फायनली चालू झालेली आहे. मम्मीला काय हवंय? चुनरी. असं वाईट आहे ना. हा, तो व्हाईट. मी त्याला व्हाईट दाखवते काय चला? अरे व्हाईट मला भेटलं चांगला फोटो काढायला. नाही, त्याच्यावर कसं दिसतं ते बघायचं. खूप भरलेली. अच्छा, व्हाईट वरती. मग व्हाईट वरती कॉम्बिनेशन चांगलाच दिसतो. खूप भरलेली वाटते का? हा, भरलेली वाटते. तुम्हाला काय वाटतं? त्याला वाटतं पप्पांना घ्यायचं आहे, बट पप्पा फक्त फोटो काढण्यासाठी गेले. हा, आणि आता त्यांना विचारलं, पप्पांनी म्हणून मुद्दाम विचारलं की कितने काय. हा, कार पण ही जीप आहे. पप्पांनी फोटो काढून झालेला आहे, फक्त विचारायला गेले फक्त. माझी डाएट चालू आहे म्हणून मी लिंबू पाणी पण नाही पिऊ शकत, कारण त्याच्यामध्ये असणार आहे शुगर, आणि मी आहे शुगर आणि कापच्या डाएट वरती. म्हणून मी घेतली आहे मसाला छास.
आणि हे दोघं मस्तपैकी कुंज विहारचा जम्बो वडापाव एन्जॉय करतायत. काय जम्बो नाही घेतला हा, तू ज्युनियर वडापाव घेतलाय, पप्पाने जम्बो वडापाव घेतलाय. कसा आहे? चांगलं चांगला आहे ज्युनियर वडापाव. मस्त आहे. चटणी किती बिटणी टेम्पटिंग दिसतोय वडापाव ना. तुम्हाला आवडला का? आता आम्ही घरी चाललेलो, मी बोललो की चल जरा लाइटिंग वगैरे तुला बघायची होती तर जाऊन येऊ. लगेच बोलते चल फेरी मारूया आतमध्ये. काय बोलली? जरा गरम होते ना, थंड होऊन येऊया. जुडिओ. चल मला पण कपडे बघायचेच आहेत. चल तुला काय घ्यायचंय तू बघ ना. कसं बघणार? जे तिथे मेन सेक्शन होतं तेही उडवलं. आता मेन सेक्शन शोधावं लागतंय कुठे आहे ते. ह्यांनी इकडच्या जुडिओचा अख्खा नक्षाच बदलून टाकला. माझा आजचा कुर्ता भारी दिसतोय बघा, मस्त दिसतंय ना. ही एवढीशी जी लिफ्ट आहे ती आपल्यासाठी आहे का? हा? चढणार कसं होतं? नाही, हे फक्त सामानासाठी आहे. मला हा खूप आवडला, खूप युनिक दिसतोय. युनिक म्हणजे की आता ह्याच्यामध्ये पॅटर्न तर तोच आहे बॉक्स, बट हे जे येल्लो वाली जी शेड दिले ना त्याच्यामुळे मला खूप आवडला. आणि मला हा कलर जास्त आवडतो. ब्लॅक वरती पण जाऊ शकतो आणि क्रीम कलर वरती पण जाऊ शकतो. आणि फॉर द फर्स्ट टाइम एव्हर जुडिओने काहीतरी जस्टिसचं काम केलंय. मुलांसाठी एक वेगळा अख्खा फ्लोर दिलाय, मुलींसाठी एक अख्खा वेगळा फ्लोर दिलाय. नाही तर अगोदर इकडे फुल गचडी होऊन जायची, भाजी मार्केट होऊन जायचं, बट आता एकदम भारी केलंय. आता असंच आम्ही विचार केला की चला लाइटिंग मध्ये जरा वॉकला जाऊ. हा मम्मी, सगळं पाणी उडतंय ना तिकडचं. गारगार वाटतंय. हे आहे ना कारंजचं, हो म्हणून. आणि हवा आहे ना त्यामुळे. काय बोलली? हवा आहे ना त्यामुळे. हवा, येस. ते बघ तिकडचं सगळं उडतंय. मम्मी घाबरत होती इकडे चालायला, म्हणून इकडनं चालते. गर्दी आहे तरी इकडनं चालत होती. हा, घाबरत होती बघ. हे बघ, हे फुटलंय, एक फुटलंय. तुम्ही काढले का सगळे फोटोज? माझे मी जुडिओ मध्ये तर काढले 2-3. हे बाहेर फोन वरती बोलत बोलत काढले असतील काहीतरी. जेव्हा पण इथे चैत्र नवरात्री किंवा फुल नवरात्री ती वाली असते तेव्हा हे मस्तपैकी सजवतात पूर्ण. बघ किती मस्तपैकी सजवलंय मम्मी. हो, बोटिंग वगैरे तर इथे चालूच असते कंटिन्यू, तर ते असतंच. बट बाकी सगळं एकदम मस्त सजवलंय. नाही, बोट वेगळी आहे. हा, ही बसलेली आतमध्ये काय हा पॅन्डल वाली छत पण असतं. हो, भरपूर सारे असतात वेगवेगळे. आजकाल तर वेगवेगळी असते. स्वान वाली पण जुनी काळातली आता परत आली आहे. का त्याचा फोटो? हा, तिकडे तो माणूस आहे उभा आहे सगळ्या मुलांसाठी. पप्पाने त्याचा मस्त फोटो काढलाय येल्लो कलर, आणि नेमका येल्लो कलर मध्ये झालाय तो. मी त्या घोड्याचा फोटो काढलाय. बिचारा एकटा आहे यार. मम्मीची पाणीपुरी खायची इच्छा झाली. मम्मी, पाणीपुरी खायची इच्छा झाली. हा, माझं डाएट चालू आहे आणि आता मला एक खावी लागणार. एकच खाणार, बट घे. मी एकच झाली. खूपच भारी आहे. आज खूप मजा आली बाहेर फिरायला आणि टाइम स्पेंड करायला, देवीचे दर्शन करायला. पप्पा तुम्ही फोटो काढले असतील येल्लो कलरचे. मीही भरपूर सारे व्हाईट कलरचे फोटो काढलेत. मम्मीने शॉपिंग केलेली आहे. मम्मीची शॉपिंग तर एवढी झाली नाही, बट माझी शॉपिंग झालेली आहे चांगलीच पैकी. माझी करायला गेलो आणि दोघांची झाली. हो, मम्मीचं काय भेटतच नव्हतं. आता घरी जाऊन आम्ही बघतो की कसा आमचा ग्रीड होतो आणि आम्ही तुम्हालाही दाखवतो. चला बाय बाय. आम्ही नंतर घरी आलो. घरी आल्याच्या नंतर मला जेवण बनवायचं पण होतं आणि मग नंतर बिग बॉसही बघायचं होतं, म्हणून आम्हाला झाला खूप उशीर आणि आम्ही डायरेक्ट गेलो झोपायला. मग सकाळी उठून मी माझा एडिट केलं, माझा कॉलेज एडिट केला, पप्पांचा कॉलेज एडिट केला आणि आता आम्ही ते जज करणार आहे, मम्मीला दाखवणार आहे आणि मम्मीला कुठला आवडतं ते बघूया. तुम्हाला तोपर्यंत मी दाखवतो. आता बघा हा पप्पांचा वाला कोलाज. पप्पांना मी पप्पांचा कोलाज दाखवला, कसा वाटला? तुम्हीच काढलेले फोटो बट मी एडिट केलाय. पिवळा रंग आणि चैत्र नवरात्र उत्सवात पिवळा रंगच होता त्या दिवशी पिवळा रंग होता आणि पप्पांना कोइन्सिडेंटली पप्पांना पण पिवळाच रंग आला म्हणून. आणि माझा, आता तू सांग. होता ना तुझा, माझा सफेद होता. हो, मला आवडतो सफेद कलर म्हणून सफेद भेटला. तू लगेच आता सांग कुठला चांगला सांग. मला पिवळा. अरे पिवळा कलर नाही, कोलाज सांग कुठला आवडला. कुठे दाखवलंय? दाखवतो एक सेकंड. आता बघा माझा ग्रीड सफेद सफेद सफेद.
आता जस्ट मम्मीने बघितलेलं आहे की मम्मीला कुठल्या दोन्ही माझे व्हाईट वाला पप्पांचा येल्लो वाला बघितला. आता सांग मम्मी तुला कुठला आवडला ते. हा येलो येल्लो आवडला. पप्पांनी आवडला का आवडला पहिलं ते सांग. देवाचं हा. मग लिंबू आणि चाफा देवाचं चाफा हा, देवाची चाफा बेस्ट वाटत होता त्याच्यामध्ये. मेरा भारत आवडतं. मेरा भारत महान माझ्यामध्ये होतं. मग ते चांगलं वाटतं. तेच पप्पांना माझं आवडलं, मम्मीला पप्पांचं आवडलं. नाईस. आता तुम्ही सांगा की तुम्हाला कुठलं आवडलं आणि हा व्लॉग कसा वाटला ते मला सांगा. हा चॅलेंज कसा वाटला ते मला सांगा. लाईक करा. मला काहीतरी युनिक काहीतरी चॅलेंज करायचा होता. युनिक म्हणजे इंस्टाग्रामवरती तर आहेच तो ट्रेंड, बट इकडे काहीतरी असं युनिक वेमध्ये फुल व्लॉग टाईप करता येईल तसं मी ट्राय केलं. बाकी हा व्लॉग कसा वाटला ते मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. आणि आपण असेच अजून काय बोलतात चॅलेंजेस घेऊन येऊ युनिक आणि भेटूया परत. ओके.